टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माझे नाव किशोर रमेश चौधरी, राहणार बामखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। मी या बामखेडा गावाचा रहिवासी असून मी एक शेतकरी पुत्र आहे। आमच्या गावामध्ये माननीय सरपंच साहेब मनोज बंसीलाल चौधरी यांनी गोवर्धन प्लांट बामखेडा गावासाठी त्यांनी आणला आणि लोकांना गॅस अवेलेबल व्हावा, जसं हर घर नल योजना, तसं प्रत्येकाच्या घरी गॅस यावा त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून गोवर्धन गॅस प्लांट त्यांनी बामखेडा गावात 5000 वस्तीच्या या गावात त्यांनी तो प्लांट आणलेला आहे। आणि त्याच्यासाठी हा प्लॅन सक्सेस झाल्यानंतर पूर्ण गावाला कशा पद्धतीनं आपण गॅस देऊ शकतो हे त्यांचे पुढचे प्लॅनिंग आहे आणि त्याच्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहत असतात। आणि वेळोवेळी त्यांनी प्रशासनालाही आणि ज्या सिस्टीम आहेत त्यांना प्रयत्नशील असून त्यांना सांगून ह्या गॅससाठी ते प्रयत्न करत आहेत। तसं जर पाहिलं, हा गॅस म्हणजे सर्व पद्धतीनं उपयोगी आणि कुणाला हे होणार नाही असा हा गॅस प्लांट आहे। त्यासाठी या गॅसमध्ये येणारं जे मटेरियल आहे हे गावातला ओला कचरा, सुका कचरा ते याच्यात टाकून त्याच्यानं गॅस उपलब्ध होणार आहे आणि तो गॅस उपलब्ध झाल्यानंतर गावात डिस्ट्रीब्यूट होईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या गॅसमुळं कुणालाही प्रदूषण होणार नाही किंवा याचे साईड इफेक्ट नाही आहेत। हा वायुरूप असल्यामुळं जसं सिलेंडरचा ब्लास्ट होतो तो अचानक पेटतो, परंतु या गॅसची लाईन जरी लीक झाली, नळी लीक झाली तरी या गॅसमुळं कुणालाही काही प्रॉब्लेम होत नाही, जळत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातून निघालेलं जे मटेरियल आहे, जे वेस्टेज आहे, ते शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडतं। त्याच्यातलं निघालेलं पाणी, त्याच्यातला निघालेला जो गोबर असतो, जे लिक्विड असतं, ते शेतासाठी फार उपयोगी असतं। आणि म्हणून हा प्लॅन सक्सेस झाल्यानंतर अजून दुसरे प्लॅन टाकण्याचा सरपंच साहेबांचा अजून हा उद्देश आहे। आणि त्याच्यासाठी 5000 या वस्तीच्या गावामध्ये लोकांचाही सपोर्ट आहे। आणि हे झालं तर आम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे की आमचे पैसेही वाचतील आणि आमचं जीवही वाचेल। आणि म्हणून आम्ही सरपंच साहेबांचेही आभार मानतो आणि प्रशासनाचेही आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे प्लॅन देऊन आम्हाला एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली। धन्यवाद। माझे नाव दशरथ जगन्नाथ चौधरी। हे प्लॅन चालू केलेला आहे। कसला प्लॅन? एक गॅसचा प्लॅन आहे, ते चालू केलेला आहे। तर ते सक्सेस झालेला आहे, पण ते बरोबर गॅस आम्ही चालू केला होता तेव्हा एकदम मस्त चालायच्या, ट्रायल बद्दल केलं होतं। तर नंतर मग आता हे लाईन आहे ती वरून टाकून दिलेली, खालून राहिली असती तर बरं झालं असतं। तर ते एखादा आग लागली, काय लागलं, मग ती तकलीफ होईल। तर नंतर मग ते काय चारावर आहे, शेण राहतात त्याच्यावर होईल, ते होण्यासाठी पाहिजे असं। आता एक दिवस म्हणजे ट्राय केल्यानंतर काय कुठे लिकेज वगैरे काय झालं का? नाही, काहीच झालं नाही। परफेक्ट काम केलं होतं त्यांनी। लिकेज जरा दिन झालं होतं तेव्हा, सक्सेसफुल झालं होतं पूर्ण। फक्त हे जे पाईपलाईन जे घरच्या वरून टाकलेली, ती वरून टाकलेली आहे, त्याच्यामुळे ते किंवा लीक झालं, काय झालं तर तकलीफ होईल। ते तर खालून टाकले तर बरं होईल असं।